कसा जमला तुझ्या काय नेमकं तुमच्या काय नेमकं? बरोबर आहे. आज 31 तारीख आणि आम्ही या ठिकाणी SP ऑफिसला आलेलो आहोत. आम्ही टोटल आळणी गाव ही प्रथम माझं नाव सुचवू शकतो, ज्ञानेश्वर जयदेव वीर. मी आळणी गावचा नागरिक असून या ठिकाणी आळणी गावामध्ये एक धतिंग म्हणा किंवा एक असे गुंडगिरी प्रवृत्तीचे लोक आहेत की त्यांचे एक टोळे 15 ते 20 लोकांची टोळी आहे. त्या टोळीमार्फत गांजा तस्करी, ज्या पद्धतीनं अजून गुटखा तस्करी, त्या पद्धतीनं अजून वेगवेगळे रॉबेरी, हॉटेलची चालक आहेत जेवढे त्या हॉटेल चालकाकडे जाऊन त्या हॉटेल चालकाकडे जेवण करून बिल मागल्यानंतर त्यांना अमानुषपणे मारहाण केली जाते. परवा दिवशी आमच्या गावामध्ये एक किस्सा झाला की मुलीला छेडछाड करण्यात आली. त्या मुलीला छेडछाड केल्यानंतर त्या मुलीच्या भावानं प्रत्युत्तर म्हणून विचारलं की तू अशा पद्धतीनं माझ्या बहिणीला तू छेडलं का, असं म्हणल्यानंतर त्याला अमानुषपणे मारहाण करण्यात आली. त्याला मारहाण केल्यानंतर तो मुलगा घरी पळून गेला. घरी पळून गेल्यानंतर त्याच्या आजीला, त्याच्या वडिलाला कत्तीनं, कोयत्यानं आणि काठीनं, रॉडनं बेदम मारहाण करण्यात आली. असं झाल्यानंतर आळणी गावचे सरपंच प्रमुख काकावीर यांनी स्वतःची गाडी घेऊन रक्ताच्या थोड्यात पडलेल्या ह्या 3 व्यक्तीला त्या गाडीमध्ये घेतलं गेलं आणि शासकीय रुग्णालय धाराशिव या ठिकाणी उपचारासाठी आणत होतो. आणत असताना ती गाडी आडून, ती गाडी फोडून त्या गाडीचा ड्रायव्हर आणि ते जे रक्तात थोड्यात पडलेले व्यक्ती होते त्यांना डबल मारहाण करण्यात आली. आणि वारंवार सांगितलं जातंय की पोलीस प्रशासन माझं काहीही करू शकत नाही. ह्याच्या आधी माझ्यावर 10 गुन्हे दाखल आहेत. माझे पूर्ण पोलिसासोबत लागे बांधे आहेत, माझे हप्ते बांधलेले आहेत, माझे कुणीही काही वाकडं करू शकत नाही अशा पद्धतीनं बोललं जातंय. आम्ही रोड रोमिओबद्दल तक्रार दिली. 2-3 वेळेस पोलीस डिपार्टमेंटनं चक्रा मारल्या. त्याच्यावर कसल्याही प्रकारची आम्हाला लेखी पद्धतीनं कारवाई झालेली आम्हाला कुठं आलेलं नाही. अवैधरित्या दारू त्या ठिकाणी विकली जाते. एक सांगायचंय, शाहू फुले आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज ह्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची दादागिरी खपवून घेतली जाईल का? सर्वसामान्य लोक ह्या ठिकाणी आज 500 ते 1000 लोकांचा जो जमाव आहे आळणी गावातला, रीतसर कोणत्याही प्रकारे घोषणा न देता, कसल्याही प्रकारचे बॅनर न घेता, कोणताही जाती धर्मात, सगळ्या जाती धर्मात लोक आलेले आहेत. आणि एक सांगू इच्छितो, कोणत्याही जातीला आम्ही टार्गेट करत नाहीत. एकच सांगतो, इथून पुढे आळणीमध्ये कोणत्याही जातीतला कसलाही व्यक्ती असेल, त्या व्यक्तीनं जर भविष्यामध्ये अशा पद्धतीचं समाजकंटकाचं काम करत असेल तर त्याला आळणी गावातले ग्रामस्थ ह्याच पद्धतीने उत्तर देतील. जर शासनानं ह्या दिलेल्या निवेदनावर जर योग्य ती कारवाई घेतली नाही, सर्वसामान्यांना जर उद्याच्याला भविष्यामध्ये जर कायदा हातात घेतला तर सर्वसामान्य माणसानं कायदा हातात घेतला ह्याला सर्वस्व जबाबदार पोलीस डिपार्टमेंटच असेल. हे तळमळीनं सांगतो. या ठिकाणी जो काही व्यक्ती असेल, जो कोणी व्यक्ती असेल त्या व्यक्तीवर योग्य ती कारवाई करा. त्याचे जे कोणी लागेमध्ये जे आहेत ते सगळे खुणून काढा. 4-5 डिपार्टमेंट मधून आम्ही केली, 10 FR आहेत. 10 FR पर्यंत त्याच्यावर आजपर्यंत का कारवाई झाली नाही ही गोष्टी लक्षात घ्या. आणि ह्या ठिकाणी जी आलेले व्यक्ती आहेत ह्या व्यक्तीच्या भविष्यात जीवाला धोका होऊ शकतो, त्यामुळे लक्षात घ्या. आणि आमच्या आत्मसंरक्षणासाठी आम्ही जर उद्या हल्ला केला तर ह्याला सर्वस्व जबाबदार ती व्यक्ती असेल, एवढी कळकळीची विनंती. रुखसारिया शेख, मी आता 9वीची विद्यार्थिनी. आम्हाला शाळेत जाताना खूप त्रास होतो. आम्ही शाळेत जाताना मुलं आमच्या अंगावर पिचकारी मारतात. आम्ही शाळेत जाताना मुलं आमचा पिछा करतात आणि शिट्यात देखील मारतात. आम्ही एकटा असलं तर आम्हाला गाडी थांबून काय पण विचारतात आणि मेसेज देखील पाठवतात. पोलीस तुम्ही गावकऱ्याला, शाळेला सांगितलं का हे सगळं? हो, सांगितलेलं. मग काय होतं त्याच्यात? ते लक्ष देतात का ना त्याकडे? देतात. कोण आहे ते त्रास देणारे? असे खूप 10-12 मुलं आहेत असे सगळे. कोणची किती एवढी? कोणची मुलं सांग जरा सविस्तर. मुलाची नाव माहित नाहीत. असे खूप मुलं आहेत असे छेडछाड करणारे. असे त्रास देतात. जाताना अशी मुली दिसल्या की स्पीड वाढवणार, असं अंगावर थुकणार. आणि पोलीस यायच्या टायमिंगला ती मुलांना माहित आहे, पोलीस यायच्या टायमिंगला त्यांचा टाइम ती माहित आहे म्हणून ती कोणतरी थांबतंय, त्यांना सांगतंय मुलं पोलीस यायला लागलीत म्हणून ती तिथनं फरार होते. भीती वाटते का तुम्हाला? हा.